विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। हरे हरे जय जय राम हरे राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे रूप देव
Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai याति कोळ माझे गेले हार याति कोळ माझे गेले हार याति कोळ माझे गेले हार श्रीरंगा किती वर्षी गवाल मत वेळो किती वर्षी माझा वेळ वेळा किती वर्षी गवाल मत वेळो किती वर्षी माझा वेळ वेळा तया बोवळा तया बोवळा राजली तया बोवळा राजली अष्टभोग भोगणे माने नाही अष्टभोग भोगणे माने नाही भक्ति प्रेम गौरली माय भक्ति प्रेम गौरली माय किती वर्षी गवाल मत वेळो किती वर्षी माझा वेळ वेळा किती वर्षी माझा वेळ वेळा हरे मितया गोबरा राधारी मितया गोबरा राधारी देवीचा जीवाला परपरा देवरो देवीचा जीवाला परपरा देवी वरो देवीचा जीवाला परपरा देवरो देवीचा जीवाला हे जावे गळा डोले माई हे जावे गळा डोले माई हे जावे गळा डोले माई शिकवाला माझा वेळ वेळा शिकवाला माझा वेळ वेळा शिकवाला माझा वेळ वेळा शिकवाला माझा वेळ वेळा तया गोवळा रतली तया गोवळा रतली तया गोवळा रतली हो याति कुळ माझे गेले हार पुनी याति कुळ माझे गेले हार पुनी श्रीरंगा वाचोनी अनोनेने किती ओ शिकवाल मज वेळो वेळा किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये अष्टभोग भोगने माते नाही चाड अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये बाप रखुमा देवी वरो जीवीचा जिव्हाळा बाप रखुमा देवी वरो जीवीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रातलिये विठाला विठ्ठला
मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वडशभद्रशमुडेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी आणुनी भूत भाव भगवान महादेवाच्या परम कृपाशीर्वादाने 7 दिवसापासून चाललेला हा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आज या पावन उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे। भगवत कृपेने काल्याच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत कुलभूषण संत सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे। माऊलीने आपल्या अभंगामध्ये एका विशिष्ट अवस्थेचं वर्णन केलेलं आहे। गोपी चित्त म्हणजेच वैष्णव हृदय अवस्थेचं परिवर्तन अंतःकरणामध्ये होत असतं। प्रत्येक अवस्था ही हृदयाला जाणीव देऊन जात असते, कारण जाणीवेचा सागरच हृदय आहे। गोपिकांचं जीवन हे कृष्णमय जीवन आहे। आत्मबोधाची विशेषता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना केव्हाही भासली नाही।
वैष्णवाला माहित असतं की बोधाने जीवन थांबत असतं, जन्म मरण थांबत असते आणि वैष्णवाला जन्म मरण थांबवायचं नाही। हीच वैष्णवाच्या जीवनातली विशेषता आहे। तुकोबाराय म्हणतात, हेची मद घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे। मला दुसरं काही मागायचंच नाही, जन्म मागायचा आहे आणि जन्म यासाठी मागायचा आहे की प्रत्येक जन्मामध्ये तुझं भक्ती, तुझं प्रेम, काय सर्व काही तुझं मला करायला मिळालं पाहिजे। त्यांची प्रार्थना किती छान आहे पहा। इतकी छान प्रार्थना, वैष्णवासारखी प्रार्थना कोणालाही परमेश्वराकडे करता येत नाही। विठ्ठला विठ्ठला आणि ज्ञानी पुरुषाच्या जीवनातून प्रार्थना संपलेली असते, म्हणून तो कोणालाही प्रार्थना करत नाही, कोणालाही हात जोडत नाही, कोणाच्याही पुढे आपले पावलं सुद्धा करत नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये गौण मुख्य भाव जो असतो तो राहिलेला नसतो। कुठेतरी गौण भाव असेल तर प्रार्थना असेल, नमस्कार असेल, परंतु गौण भाव नाही आणि विशेष भाव तर अजिबात राहिलेला नाही। विठ्ठला विठ्ठला म्हणून भक्त करू शकतो प्रार्थना। वैष्णवाच्या अनंत प्रार्थना आहे। तुकोबारायांनी 4000 अभंग लिहिले, 4000 प्रार्थना केल्या कदाचित। त्यांचं जीवनच प्रार्थनेनं अभिभूत असतं, प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे। ज्ञानी पुरुषाला मिळालेलं जीवन नको आहे भगवत भक्तांना। विठ्ठला विठ्ठला त्यांनी तर इथपर्यंत म्हटलेलं आहे, तू माझा स्वामी मी तुझा, तू माझा स्वामी मी तुझा, तू माझा स्वामी मी तुझा, तू माझा स्वामी मी तुझा। भगवत भक्ताची प्रार्थना आहे। तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिशे वेगळी क। तू माझा स्वामी होऊन राहा, मी तुझा भक्त होऊन राहील। आणि वास्तविकता जर काय असेल तर पाहता न दिशे वेगळीत, विचारांती जर कळालं तर वेगळी तुझ्यात आणि माझ्या दिसायला नको। भक्तीमध्ये वेगळी असावी लागते आणि ज्ञानामध्ये एकरूपता असावी लागते। ज्ञानी पुरुषाची प्रार्थना नाही, पण त्याचे वचन पहा कसे आहे। मी तो पण जाऊ दे दूर, मी तो पण जाऊ दूरी, मी तो पण जाऊ दूरी, मी तो पण जाऊ दूरी। एकाची घोंगडी पागरू हारी, एकची घोंगडी पागरू हारी, मी तुम्हाला जाऊ दे दूरी, मी तुम्हाला जाऊ दे दूरी। एकची घोंगडी
घोंगडी पांघरू हरी. ज्ञानी पुरुषाला वाटतं की कोठेही द्वैत शिल्लक राहायला नको. द्वैत ही ज्ञानी माणसाला अडचण वाटते आणि द्वैत हेच भक्तांना भगवत भक्तांना असं वाटतं की पाहिजे. प्रेम भोगण्यासाठी द्वैत पाहिजे, प्रेम लुटण्यासाठी द्वैत पाहिजे, प्रेम लुटण्यासाठी अवस्था पाहिजे आणि प्रेम लुटण्यासाठी भक्त आणि भगवंताचे द्विविध भाव पाहिजे. विठ्ठला विठ्ठल आणि महत्वाची गोष्ट लुटण्यासाठी भिकारी व्हावं लागतं. भिकारी झाल्याशिवाय लुटता येत नाही. काय भिकारी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याजवळ काही नाही, जो ऐश्वर्य शून्य आहे म्हणून कोणाच्याही पुढे हात पसरतो. भक्ताचं जीवन आहे परमेश्वराच्या पुढे हात पसरविणे. भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. तुकोबारा म्हणतात होईन भिकारी. देवा मला माहित आहे की तू श्रीमंत आहेस. ईश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. तू श्रीमंत आहेस मला माहित आहे, पण मी सुद्धा तेवढाच भिकारी आहे. प्रदेशामध्ये एक फार श्रीमंत व्यक्ती होता येलवण नावाचा. तो खूप श्रीमंत होता. ज्या देशाचा होता त्या देशाचा एक नंबर श्रीमंत होता. आणि एका भिकाऱ्याला वाटलं की भीक तर मागायचं आहे पण साधारण माणसाकडे नाही, जो सर्वात जास्त श्रीमंत आहे तो किती देईल हे पाहण्यासाठी त्याच्याकडेच भीक मागण्यासाठी जायचं आहे. आणि भिकाऱ्याला वाटलं माणसाचं डोकं मस्तक सकाळी सकाळी थोडं शांत राहते म्हणून सकाळची वेळ पूजेची असते, ध्यानाची असते. विठ्ठला विठ्ठला तुमची शांतता फक्त चहाचा कप येईपर्यंत आहे. एकदा का कप पोटात टाकला की झाली चिडचिड सुरू. मग दिवसभर इतका चहा खतरनाक आहे. सुरुवात तिथून करता तुम्ही किती खतरनाक असाल. म्हणतात कोंबड्याला जर लसण टाकत राहिले रोज तर ते कोंबडं पाळणाराच डसायला लागतं. त्या उडून डसायला प्रयत्न करतं, चिडचिड करतं. आता तुम्ही तर काय कोंबडे नाही, पण त्यालाही दोनच पाय आहेत मात्र, हे लक्षात ठेवा. हे दोन पायाचे कोंबडे चहा टाकतात, ते काय टाकतात त्याचं त्याला माहीत.
मला एक सांगायची महत्वाची गोष्ट, एडवर्ड जो होता त्याच्याकडे सकाळी सकाळी 4लाच भिकारी जाऊन पोहोचला आणि तो गाढ झोपेमध्ये. मोठी माणसं सकाळी सकाळी झोपत असतात, योगी जागत असतो. काय योगी कधी झोपत नाही, तो सदैव जागा असतो. विठ्ठल विठ्ठल गीता सांगते, यश्याम जागृती संयमी सानिशा पश्यतो मुने. मुनी सदैव जागा आहे. संसारी जिथं झोपलेला आहे तिथे मुनी जागा आहे, आणि मुनी जिथे झोपलेला आहे तिथे संसारी जागे आहेत. असा विरोधाभास आहे. विठ्ठल विठ्ठल हो. मी ऋषिकेशला राहायचो, विश्वामित्र आश्रम होता, त्याच्यात राहायचो. अगोदर तर राहायचीच इच्छा होईना, म्हटलं विश्वामित्र आश्रम आणि आपण तिथं राहायचं म्हणजे बरोबर नाही. होता विश्वामित्र आश्रम, आणि तिथे 4-2 म्हातारे महात्मे राहायचे आणि 4-2 आम्ही आमच्यासारखे शिकणारे विद्यार्थी राहायचे. ते महंत काय, त्यांचं नाव विश्वामित्र नव्हतं, पण स्वभाव विश्वामित्रासारखाच खतरनाक होता. इतकं सुद्धा चुकलं तर सहन व्हायचं नाही, तिकडून शिव्या द्यायच्या डायरेक्ट. आणि सकाळी सकाळी काय झालं, एक केंद्रे नावाचा विद्यार्थी होता आमच्या टायमात, त्याचं नाव प्रभू केंद्रे होतं नाव, आणि तो माझ्यासोबत राहायचा. माझं वय असेल 18-19 वर्ष आणि त्याचं होतं 40 वर्ष. आणि तिकडं ते शिकायचं म्हणजे हिंदी शिकायचं आहे की नाही. त्याला काही हिंदी यायची नाही, तो शाळा शिकलेलाच नव्हता, 2री-3री शिकलेला. मला म्हणायचं मला हिंदी येत नाही, आणि महात्मा मला सारखा शिव्या देतो, मला काही समजत नाही तो काय काम सांगतो ते. एकदा काय झालं, आश्रमच्या जवळ लाईनचा खंबा गेला होता, तार होते, त्याच्यावर काजळी म्हणजे कार्बन आला, आणि ते महात्माजी वरती चढले, त्यांना पाहिजे होता वेळू. आणि त्यानं प्रभूजी नीचे से बास लेके आओ. हिंदी मध्ये वेळूला बास म्हणतात. की प्रभूजीनं जे बाज उतरली खालची झोपायची, जिना वाकडा तिकडा होता, जिन्यातून बाजत जाईल. अरे प्रभू तुमको हम कहते हैं कि वो बास लेके आओ. आणि आम्ही कोणीच नाही, आम्ही आमच्या खोलीमध्ये अभ्यास करत होतो. प्रभूजीनं घेतली बाज आणि चालले वरी जिन्यातून, आणि चालल्या मराठीतून शिव्या देणं. त्याला मराठी कळत नव्हती आणि याला हिंदी कळत नव्हती. विठ्ठल विठ्ठल आणि त्या महात्म्याला अंदाजानं कळायचं की मला काहीतरी वाईटच म्हणतो. मग ते मला विचारायचा, क्यों ब्रह्मचारी वो प्रभुजी ने मुझे क्या कहा. हमने कहा वो कहते कि मुझे हिंदी नहीं आती, बाबा जी का काम समझ में नहीं आता. त्या शिव्या असायच्या, पण मी त्याचं भाष्य करायचो. असं चुकीचं. विठ्ठल आणली बाज. अरे बापरे, बाज वरती कशी तरी आणली, जे शिव्या सुरू झाल्या. मूर्ख काही का बोले, म्हणे बास बा तो 4 पाई लेके आया. मग हे म्हणतो मी तो 2च पायाच्या आणि मला 4 पाई म्हणून राहिला. पुन्हा शिव्या देण्या 2-4. ये प्रभु क्या कहता है. हमने कहता है कि आपकी भाषा नहीं महाराज समझ में आती, यही बात कहता है. वो बहुत नाराज हो रहा है. क्या अच्छा अच्छा 4 पाई. त्याला वाटलं मला 2च पाय, हा 4 पाय कसं काय म्हणून राहिला. काय मराठीने केला कानडा व्रतार, एकाचे उत्तर एका नाही, अशा प्रकारचा प्रकार व्हायचा. मी कशा करता सांगतो, तिथे एक वृद्ध महात्मा राहायचे. यश्याम जागृती संयमी सानिशा पश्यतो मुने. मुनी सदैव जागा आहे, साधू सदैव जागा आहे. नवे नवे जो जागा असतो त्याला साधू म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल हरी संसारी आगा अज्ञानाची निदा घोरतो होता बदबदा. माऊली म्हणतात अज्ञानाची अविद्येची लागलेली झोप संसारी लोकांना आहे. आणि ते महात्मा होते वृद्ध, आणि मला त्या महात्मा महंताने सांगितलं, बोले वो साधु महात्मा है और दिन निकल जाता है तब भी उठता नहीं. स्नान मत करो लेकिन उठ के तो ब्रह्म मुहूर्त में बैठना चाहिए कि नहीं. जाओ उसको उठाओ. मी गेलो त्या म्हाताऱ्या माणसाला, ते उड़ीसाचे होते, उड़िया बाबा त्यांचं नाव होतं. हमने कहा बाबाजी महंत जी करे कि उठो. त्यांनी मला म्हटलं मूर्ख मैं सोया ही कब हूं.
अरे जब सोया होता तो उठने की बात है ना, मैं सोया ही नहीं तो मुझे उठाने के लिए आ गया. मी दोन्ही हात जोडले, पाय पडलो, परत आलो. मी त्याला म्हटलं ते जागेच आहेत. मग ठीक आहे. साधू कधी झोपत नसतो, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि सकाळी 5 वाजेला येडवडच्या दरवाजावर भिकारी पोहोचला आणि दरवाजा वाजवला. खटखट खटखट दरवाजा वाजवला. आणि येडवड एकदा वाजला, दोनदा वाजला तरी उठला नाही. मला वाटलं असेल कोणी. कुत्रे देत असेल नाही धक्के. कुत्रे पाळतात का नाही लोक. मारत असेल एखादा कुत्रा धक्का. कुत्रेही फार खतरनाक असतात, कोणाला धक्का मारतील सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि भुकायचं आणि धक्के मारायचं कामच कुत्र्याचं आहे. त्याला सोडून दुसरं कोणी करू शकत नाही. कुत्रा जागा असतो म्हणून. बरं का परिस्थिती काय आहे की ज्या वेळी येळवडच्या दरवाजावरती जरा खटखट इतका जोरात दरवाजा वाजवला, आता शेवटी त्याला उठावट लागलं. आतून दरवाजा खोलला, पाहतो तो भिकारी उभा आहे पायरीवर. लगेच दोन्ही हात पसरलेले. द्या. कोण आहेस? इतके मोठे झाले तुम्ही आणि मला ओळखू शकत नाही. हात पसरले म्हणजे कोण असतो. आणि काही केलं तर आमच्यामुळे तुमची किंमत आहे हेही लक्षात ठेवा. भिकारी लागला उपदेश करायला पायरीहून. विठ्ठल आणि तो येळवड त्याला म्हणाला, मूर्खा तुला माझंच घर दिसलं का सकाळी सकाळी? माझा दरवाजा तुला दिसला का? दुसऱ्याचे काही दरवाजे नव्हते का? नाही तो मला माहीत होतं. तुम्ही मला इतकं द्याल की मला घेऊन जाता येणार नाही, मला कल्पना आहे, म्हणून तो तुमच्या दरवाजावर आलो. तो म्हणाला सध्या माझी झोपायची वेळ आहे, तू असं कर, तो रस्ता आहे ना त्या रस्त्यानं जा, बरेच लोक देणार आहेत. तिकडून येताना त्या रस्त्याने तिकडून बरेच लोक देणार आहेत. आणि तू जर त्या गल्लीतून इकडे यायचं नंतर मग मी देऊ शकतो. तो म्हणाला मी तुमचा उपदेश ऐकण्यासाठी आलेलो नाही, मला मार्गदर्शन करण्याची गरज नाही, मला दरवाजे माहीतच आहेत, रोज मी दरवाजे शोधत असतो, मला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, कारण मी भिकारी आहे. काय भिकाऱ्याचं ज्ञान भिकाऱ्याला असतं, कुठे जायचं कुठे जायचं नाही, कुठे मागायचं नाही, मला सर्व नाही. मी तुमचं मार्गदर्शन नाही घ्यायला आलो, दान घ्यायला आलो. तुम्हाला याच्यातून काय सांगायचं मी ते सांगतो. विठ्ठल आणि त्यावेळी येळवड म्हणाला थांब, काय योग आहे, आयुष्याचा सुयोग आहे. देत तर मी पुष्कळ आलेलो आहे तुला आजपर्यंत, परंतु आता शेवटचं देऊन टाकतो. खोलीमध्ये गेला, चाब्या घेतल्या तिजोरीच्या घराच्या सर्व आणि भिकाऱ्याच्या हातावर ठेवून दिल्या. चल मी बाहेर, तू आत. येळवड पुन्हा घराच्या बाहेर निघाला, पुन्हा त्या घरात गेला नाही. हे श्रीमंताचं देणं आहे, काय देतील हे सांगता येणार नाही. आणि म्हणून साधू ज्यावेळी भिकारी होतो तो सर्वात मोठा श्रीमंत त्याचा भगवंत आहे, त्याच्याकडेच प्रार्थना आणि त्याच्याच पुढे हात पसरतो, तुमच्या सारख्या लोकांच्या पुढे नाही. विठ्ठल विठ्ठल अरे भूक लागलेलं कुत्र कोणाच्या दरवाजावर जाणार नाही. भूक लागलेलं कुत्र त्याला काही मान नसतं, त्याला फक्त पोटाला मिळालं पाहिजे. काय भूक लागलेलं कुत्र सर्व दरवाजे धुंडत असतं. परंतु वैष्णवांची तृप्ती वेगळी आहे. त्यांना ज्यावेळी त्यांचा परमात्मा सर्वस्व देतो त्या देण्यातून मिळालेली तृप्ती वेगळी आहे. आणि भगवत भक्ताचं जीवन मोक्षासाठी नाही पण तृप्तीसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तेही माऊलीचे शब्द आहेत.
भुकेली काय करू माय तृप्ती भुकेली काय करू जीवनी जीवन वेधावत आहे जीवनी जीवनी जीवन वेधावत आहे तृप्ती भुकेली काय करू ढाला माझा आवाज 100% बसला गणेश महाराज रात्री आले ते मला बोलावं सुद्धा वाटतं ना आतून दुखायचं परंतु लेकलं दिसल्यानंतर माय पाना सोडत असत आता नाही काय होतं तुमच्या सर्वांना पाहून आवाजही जाग्यावरती आला बोलता यायला लागलं बरं काय नाही तो फार कठीण होतं आणि आखाडा पैलवानाचा आहे हंगामी लोकांचा नाही आणि एखादा हंगामी जरी आला आणि डफडे जर चांगले वाटले त्याच्याही अंगात येत सर्वच आनंदी आनंद आहे मागे पुढे विठ्ठला तृप्ती भुकेली काय करू माय जीवनी जीवन वेल्हावत आहे आज अतृप्ताला भूक लागलेली नाही तृप्ताला भूक लागलेली आहे आणि तृप्त मनुष्याला तृप्त व्यक्तीला तृप्त भगवत भक्ताला मात्र ज्ञानी पुरुष याच्यापासून वंचित आहे ज्ञानी पुरुष तृप्तीपासून वंचित आहे त्याला गरज नाही तृप्तीची वगैरे कशाची फार पुढे पोहोचलेलं जीवन आहे आणि तृप्तीचं जीवन त्यांच्या पाठीमागे चालणारं जीवन आहे परंतु केव्हा केव्हा त्या ज्ञानी पुरुषाला वैष्णवाची भगवत भक्ताची तृप्ती दिसते तर त्याच्याही जीवेला पाणी सुटतं हे सुखदेवांचं जीवन आहे ज्ञानी पुरुषाला तोंडाला सुटलेलं पाणी म्हणजे श्रीमद भागवत विठ्ठला शुकमुखात अमृतम द्रव संयुतम द्रव हा भगवत भक्ताचं जीवन आहे द्रव हे भगवत भक्ताचं जीवन आहे मी नेहमी सांगत असतो चैतन्य महाप्रभूचे शिष्य होते आणि त्यांच्या जीवनामध्ये एकच काम विद्वान होते श्रीमद भागवताचे पंडित होते नेहमी कथा वाचन करायचे आणि त्या काळामध्ये असा काही हे नव्हता मंडप हे सर्व काही साऊंड सिस्टीम आहे की नाही सिस्टीम होती पण साऊंड नव्हता विठ्ठला विठ्ठल आणि मला तर अनुभवाला येतं सर्वात अवघड धंदा साऊंडवाल्याचा आहे पहिल्यांदा शिव्याच खायला लागतात कोणी आलं की त्यांच्याशी झगडा अरे वा दया करा त्यांच्यावर असं काय करता कुठेही मी पाहतो कोणत्याही गावात गेलं वाढव वाढव आता त्याच्याजवळ जेवढं आहे तेवढं तो बिचारा वाढवतो चला ठीक आहे विठ्ठला विठ्ठला आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये गणेश महाराज काय होते कंदील लटकवायचा पुढं न स्पीकर न काही पण आवाज इतका जोरात चालायचा की मागच्यालाही तेवढंच ऐकू यायचं आणि पुढच्यालाही तेवढंच ऐकू यायचं याचा अर्थ कान चांगले होते तुमची फुटायची वेळ आली तरी तुम्ही वाढवाच आवाज
काही हरकत नाही, वाढवत जा, वाढवणं चांगली गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला माऊलीची ही गोंडाच भाषा आहे. तृप्ती भुकेली काय करू माय. सुखदेवांचा अधिकार माऊलीचा अधिकार समान आहे. आता ज्ञानी पुरुषाला वाटायला लागलं की तृप्तीला भूक लागलेली आहे. अज्ञानाला भूक लागणं साहजिक आहे, पण तो ज्ञानाला किंवा मोक्षाला भूक लागणं अशक्य आहे. तेथे कोणताही संस्कार नाही, कोणती अवस्था नाही, काही उरलेलं नसतं. आणि म्हणून तरी सुद्धा माऊली म्हणतात मी ही अवस्था तुम्हाला सांगणार आहे. विठ्ठला विठ्ठला मी एका वैष्णवाचं चरित्र सांगत होतो. मला सर्वात जास्त गोष्ट कीर्तनात भगवत भक्ताची चरित्र सांगण्याची जास्त आवड असते. कोणतेही महापुरुष असतील, महात्मा असतील, मी अनुभवलेले, मी ऐकलेले हे संत. एकही काळे मला छंदच होता साधूच्या भेटी घ्यायच्या, त्यांचा अनुभव घ्यायचा, त्यांचा उपदेश ऐकायचा. आता वेळ मिळत नाही. आवड तेवढीच आहे सत्पुरुषांच्या विषयी. विठ्ठला आणि त्यांची कथा सुरू झाली. फार ज्ञानी पुरुष, भागवतमय जीवन त्यांचं. ज्यांच्याकडे मी भागवत श्रवण केलं, भागवत शिकलो, ते स्वामी अखंडानंद सरस्वती महाराज प्रत्यक्ष भागवतच होते. ते काय जसं म्हटलेलं आहे माऊलीने, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कुंभ, माणूसपण हे भामलौकिक भाग. ज्यावेळी ते हयात असतात, ज्यावेळी ते दिसतात, चालतात, त्यावेळी साधू कळत नसतो की काय आहे म्हणून. आणि गेल्यानंतर मग समाधीचे अभिषेक. काय ही वेड्या समाजाची गाथा आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून तुकोबारांनी इतकी हुशारी केली की समाधीच नको आपली. तुम्ही मानली असेल नंतर ती गोष्ट आहे, सदैव वैकुंठालाच निघून गेले. नको समाधी त्या अभिषेकाच्या भानगडी. जिवंतपणी लावल्या नाही, मेल्यानंतरही लावणार नाही. हा निष्पक्ष साधू, निरपेक्ष साधू, निष्कलंक साधू. काय महान विचार तुकोबारा. आपला दृष्टांत होता की ज्यावेळी महात्मा सांगत होते ग्रंथ, म्हणजे भागवत सांगत होते, लोक ऐकत होते, तुमच्यासारखे लोक बसलेले. त्यांच्या त्या अमृतमय वाणीतून, त्यांच्या भावपूर्ण वाणीतून, त्यांच्या प्रेमचिंतनातून काही गोष्टी दृष्टांत बाहेर यायचे. लोक खळखळ रडायचे. काय अश्रूच्या धारा लागायच्या. आणि भगवंतासाठी ओघळलेले पडलेले तुमचे अश्रूचे थेंब एकही वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. तीच खरी वैष्णवाची विराहाची भक्ती आहे. काय झालं, लोक रडू लागले, पण सांगणारा रडतच नव्हता, हसतही नव्हता, रडतही नव्हता, फक्त तो सांगत होता. एक मनुष्य मधात उभा राहिला. तो म्हणे, महाराज काय कला आहे तुमच्यात दुसऱ्याला रडवायची. आणि तुमच्या तर गालावर एक थेंब नाही पडलेला अजून. नुसतं दुसऱ्याला रडवण्याची कला आहे, तुम्ही कधी रडता. बाबा म्हणाले ते महात्मा, अरे माझ्या जर अश्रू असते तर रडलो असतो. अश्रूच राहिलेला नाही. बोलतच होते. म्हणे मी काय उत्तर देऊ, या गोष्टीचं उत्तर नसतं बाबा, या गोष्टीचे अनुभव असतात. आणि तेवढ्यामध्ये पिंपळाच्या झाडाखाली कथा चालू होती. पिंपळाच्या वृक्षाचं एक पान तुटलं देठापासून, आणि बाबांच्या अंगावरती पडल्याबरोबर पानाची एका क्षणात राख झाली. माझ्या जर हृदयात जर जल असतं तर पान विझलं असतं. पडल्याबरोबर राख होते. ही विराहाची अग्नी आहे. माझ्या हृदयातले अश्रू आटलेले आहेत. मी संपूर्ण अश्रूचं समर्पण केलेलं आहे त्या प्रभूच्या चरणी. आता माझ्याजवळ काही देण्यासाठी शिल्लकच राहिलेलं आहे. काय देऊ, क्षमा कर. माझ्या डोळ्यात जर अश्रू नसतील तर. विचारणारा शांत बसला. याचं चिंतन आपल्या वारकरी संतांना दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला
चंदनाची चोळी माझे सर्व अंग गोळी चंदनाची चोळी सर्व अंग गोळी चंदनाची चोळी सर्व अंग गोळी चंदनाची चोळी सर्व अंग गोळी वेगी भेटवा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा सुमनाची शेद शीतळ होनी पोळी आगी सारिखी वेगी विंचवा चांदवो चांदणी चाफे हो हा विरह विरहाचा ताप गोडणीच्या मनामध्ये इतका वाढला आणि म्हणून हे हृदय शांत होण्यासाठी शरीर शांत होण्यासाठी कपड्याची चोळी नाही चंदनाची चोळी केली चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधु संगती जगामध्ये चंदन शीतल आहे चंदनापेक्षा चंद्रमा शीतल आहे आणि चंद्र चंदनाच्या तुलनेमध्ये साधूची संगती शीतल आहे आपल्याला शैतल्य घ्यायचं आहे शीतलता चंदनाची चोळी करून अंगात घातली ते म्हणतात चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी विराहाचा ताप तर हृदयात असतो पण चोळी घातल्यानंतर सर्वच अंगात आग व्हायला लागली काय काय जादू टोना श्रीकृष्णामध्ये आहे सांगता येत नाही सुमनाची शेज शीतळवो निकी सुमन म्हणजे त्या ठिकाणी कमळाचे सुंदर फुलं त्याची शीतल छाया केली आणि ती सुद्धा अग्नीसारखी पोळायला लागली हा विरहाचा ताप आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या हृदयामध्ये ज्यावेळी हा विरहाचा ताप आला सुखदेवांच्या हृदयात विरहाचा ताप आला त्यावेळी त्यांच्या सुखदेवांचं भागवत आणि माऊलीचे अभंग पाहावेत विठ्ठला विठ्ठला चित्त भावपूर्ण झाल्यानंतर चित्तामध्ये भावदशा आल्यानंतर विदेही पण येत असत ते जनकामध्ये आलं हे रामायण सांगतं गोस्वामीजी म्हणतात मूर्ती मनोहर मधुर देखी मूर्ती मधुर मनोहर देखी मूर्ती मधुर मनोहर देखी मूर्ती मनोहर मनोहर
मूर्ति मधुर मनोहर देखे विदेह विषेखी हो मूर्ति मनोहर मधुर मनोहर देखे। राजा जनकाने भगवान श्रीरामाची मधुर मनोहर मूर्ती पाहिल्यानंतर आतापर्यंत त्यांचं नाव विदेह होतं, परंतु आज खरी विदेह अवस्था त्यांना प्राप्त झाली। काय जग तुम्हाला साधू म्हणतं, पण ज्या दिवशी साधुता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल त्यावेळी तुम्हाला कळायला लागेल की मी साधू झालो। तुम्ही साधू झाले हे जगाला कळणं विशेष नाही, ही तर अतिशय गौण वस्तू आहे, परंतु जो साधू झाला त्याच्या हृदयाला स्पर्श झाला पाहिजे की मी खरोखर आज साधू झालो। विठ्ठल विठ्ठल अगोदर भावाची परिणती होत असते, नंतर अवस्था येत असते, आणि तीच अवस्था गोपिकाच्या हृदयात झाली। ते माऊली वर्णन करतात अभंगाच्या याती कोळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेने। अगोदर भाव परिणत होत असतो, नंतर अवस्था भोगायला मिळत असते। भाव जर परिणत झाला नाही, भाव जर उपस्थित झाला नाही, तर अवस्थेची अब्सेंटी असते, अवस्था अनुपस्थित असते। म्हणून भगवत भक्ताच्या साधनेतून अगोदर भाव निर्माण होतो आणि भावच अवस्था भोगी असतो। विठ्ठल विठ्ठल तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सम्यक उदाहरण आहे। काय दृष्टांत आणि सिद्धांत सम्यक असला पाहिजे आणि त्याच्यातून चिंतन सुद्धा मिळालं पाहिजे।
नाही तर नुसतं बोलत जायचं, तुम्ही थोबाड काढत जायचं, हसत जायचं आणि कुठे काहीच नाही. चिंतनीय विषय असतो, कारण साधू हे जिवंत चिंतन आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल अकबर बादशहाच्या काळामध्ये एक तान तरंग नावाची वेश्या होती. जशी श्रीमद भागवतामध्ये विदेहाच्या नगरामध्ये जनक राजाच्या नगरामध्ये एक वेश्या होती. पिंगला नाम वेशासीत विदेह नगरे पुरा. त्या काळामध्ये पिंगला वेश्या होती आणि अकबराच्या काळामध्ये तान तरंग वेश्या होती. सुप्रसिद्ध वेश्या, सुप्रसिद्ध नृत्यांगना होती, नृत्य करणारी. तिचं जाहीर प्रसिद्ध नृत्य होतं. पण अकबराला कल्पना नव्हती. एक दिवस अकबराच्या दरबारी लोकांनी सांगितलं, साहब अपने राज्य में ऐसी वेश्या है और वो साथ साथ नृत्यांगना भी है, ऐसा नृत्य सादर करती है. बादशाह तो रसिक था. रसाची गोडी रसिकाला असते आणि म्हणून भागवताच्या सुरुवातीला मोहर हो रसिका भुवी भावुका, भावुका हा रसिका हा. नुसता रसिक नाही, भाविक रसिक असला पाहिजे. भाविक रसिकचा अर्थ आहे की भावपूर्ण अंतकरणाचा वैष्णव भगवत भक्त. काय आता तुम्ही एवढे लोक बसले, काहीतरी भाव आहे हृदयात म्हणून इथं येऊन बसले. घरं दारं कुठून कुठून आलात आणि अतिशय शांत बसलात. उठू द्या बरं, तुम्ही एकतरी शांत आहे का? पता नाही काय जादू आहे की तुम्ही इतके शांत बसलात. नाही तर वास्तविक तुम्ही इतके खतरनाक आहेत. मी नाही सांगत, माऊली सांगतात. माऊली सांगतात की माणूस इतका चंचल आहे. काय जगामध्ये प्राण्यामध्ये सर्वात चंचल बांदर आहे. लाल तोंडाचं बांदर असतं की नाही, एक क्षण सुद्धा शांत बसत नाही. कधी दाढी काजवेल तर कधी पोट काजवेल, कधी दात काढेल तर कधी काही करेल. काय माऊली म्हणतात ते बांदर इतकं चंचल आहे. अगोदर ते चंचल, काय नंतर त्या बांदराला दारू पाजली, आता किती चंचल होईल. बांदराला काय पाजली म्हणजे आपल्या कथेतले दारू पिणारे बांदर सोडून बरं. आता 7 दिवसात बरेच सुधारले, आले काही माळी घातल्या, आता पिणार नाही, आता चांगलं राहू. काही हरकत नाही. निवडणूक येईपर्यंत विश्वास आहे तुमचा मला. तिथून पुढे काय आपल्याला विश्वास नाही काय होईल म्हणून. पहा त्या बांदराला दारू पाडली, आता किती चंचल झाला असेल ते. माऊली म्हणतात या ओढ्यावरच नाही थांबलं, नंतर दारू पाडलेल्या त्या वानराला विंचू चावला. आता किती खतरनाक चंचलता झाली असेल. बहुत चंचल चपळ